असा मोठा मुद्दा आम्ही मार्गी लावलाय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। त्याचबरोबर सरकार जे बोलतं ते करतच असं देखील ठामपणे सांगितलं। मी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि तमाम मराठा समाजाच्या बांधव भगिनींचं अभिनंदन करतो की त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन आज मागे घेतलं आणि एक मोठा प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचंही अभिनंदन करतो। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही या विषयावर अतिशय गांभीर्याने घेतलं। सकारात्मक दृष्टीने सरकारने याच्यावर विचार केला आणि एक उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही केली आणि त्या समितीने देखील यावर साधक बाधक विचार करून एक आम्ही निर्णय घेतलेला आहे। हैदराबाद गॅजेट लागू करण्याबाबत त्यांची मागणी होती, त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर साधारा गॅजेट आहे त्यामध्ये देखील त्रुटी आणि अडचणी दूर करून त्याला देखील पुढे त्याच्यावर देखील निर्णय घेतला जाईल। मनोज जरांगे यांचा स्वभाव खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील या मराठा समाजासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत आणि गेल्या वेळेस देखील जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील त्यांचं आंदोलन मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील काही आम्ही निर्णय घेतले होते आणि त्यामध्ये जस्टिस शिंदे कमिटी असेल, त्याचबरोबर जस्टिस सुक्रे आयोग असेल, या माध्यमातून देखील मराठा समाजाच्या मोठ्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 58 लाख नोंदी कधीही सापडल्या नव्हत्या आणि 10,35,000 प्रमाणपत्र कधीही त्यांना मिळाली नव्हती आणि 10% SC-BC-मधून आरक्षण, कुणाचंही आरक्षण, OBCचं आरक्षण कमी न करता त्यांना देण्याचाही निर्णय घेतला होता। त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो